श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कोरड्या कारल्याची चटपटीत भाजी. तर कारलं बनवण्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर, कारले गोल चिरून घेतलेले आहे, 2 कांदे चिरून घेतले आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली आहे. तर आता मी इथे कढई ठेवली आहे. या कढईमध्ये मी पहिले वरण केले होते. आता त्यातच मी कारल्याची भाजी करणार आहे. तेल गरम झालेले आहे, त्यात मी जिरे मोहरी टाकली आणि आता लसणाची आणि अद्रकची पेस्ट टाकली. हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यात आता मी कांदा टाकते आहे. कांदाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. छान गुलाबी रंग आला की कांदा छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहे. तर आता मी कांदा व्यवस्थित परतून घेत आहे. ही भाजी खायला एकदम मस्त आणि छान लागते. न खाणारेही खातील अशी ही भाजी करणार आहे मी आज. तर तुम्ही बघा, अशा प्रकारे मी आता कांदा व्यवस्थित परतून घेत आहे. कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की मग भाजीला छान चव येते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनटं कांदा परतायला लागतात, पण छान परतला जातो कांदा. तर आता आपला कांदा जवळजवळ व्यवस्थित परतला गेलेला आहे. एक 5 मिनटं अजून व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे. तर बघा, आता तुम्ही आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. मसाले आपले घरचेच आहेत. आता याच्यामध्ये मी 2 चमचे हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि आपला घरगुती काळा मसाला, म्हणजे जो आपण वर्षभरासाठी तयार करतो, तो मसाला मी इथे 3 चमचे टाकणार आहे. माझ्या मसाल्याच्या डब्यातील छोटा चमचा आहे, त्यामुळे मी थोडीशी हळद जास्त टाकलेली आहे. तर आता याला व्यवस्थित आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता मी कारल्याच्या बारीक चिरलेल्या फोडी टाकणार आहेत. कारल्याच्या फोडी टाकल्यानंतरही आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कारलं वाफेवरच मी करणार आहे तेलामध्ये. याच्यामध्ये मी 1 थेंबही पाणी टाकलेला नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कारल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला यात मीठ टाकून एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता याला मी परत व्यवस्थित परतून आणि एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मी परतून घेतलं आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवते आहे. तर बघा, आता आपलं कारलं किती छान तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा साखर टाकून परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि परत त्याला वाफ देऊन घेणार आहे. तर बघा, आता साखर टाकल्यानंतर मी याला आता एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवणार आहे. तर बघा, आपलं कारलं आता छानपैकी तयार झालेलं आहे. आता या स्टेजला मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे.
शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार आहे, आवडत असेल तर टाका किंवा स्किप केला तरीही चालेल, पण टाकल्यानंतर त्याला छान चव येते म्हणून मी थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे. आणि आता याला मी व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ झाकण ठेवणार आहे, वाफ देऊन घेणार आहे. तर बघा आपली कारल्याची भाजी किती छान तयार झालेली आहे. मी बनवलेली रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भाजी आवडल्यास मी बनवलेली एकदा ट्राय करून बघा. थँक्यू.